राज्यातील सर्व शेतकऱ्यांची लॉटरी लागली, कारण सरकारनं नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवला. आता नमो शेतकरीचे 4,000 रुपये मिळणार. मुख्यमंत्र्यांनी आज सकाळीच 2200 कोटीचा निधी मंजूर केला. स्वतः मुख्यमंत्र्यांनी याची अधिकृत माहिती पत्रकारांना दिली. आता ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 21वा हप्ता मिळाला, त्या शेतकऱ्याला आता नमो शेतकरीचे 4,000 रुपये येणार. 2 डिसेंबरला संपूर्ण राज्यात मतदान आहे आणि मतदानाआधी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देण्याचं नियोजन सरकारने केलंय. आज पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आले. आज शेतकऱ्यांना थोड्याच वेळात या 10 जिल्ह्यात पैशांचं वितरण सुरू होणार, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली. नमोचा हप्ता पूर्वी 2,000 रुपये यायचा. आता नमोचा 8वा हप्ता येणं बाकी होतं, पण 8वा आणि 9वा हप्ता या मतदानाच्या पार्श्वभूमीवर एकत्र देण्याचाच निर्णय सरकारने घेतलाय. आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये येणार, याची माहिती स्वतः अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. एकत्र 2 हप्त्याचं वितरण होणार, पण हे वितरण अतिशय वेगळ्या पद्धतीने होणार आहे. पूर्वी सरसकट सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळायचे, पण आता तसं होणार नाही. शेतकऱ्यांच्या 2-3 वेगळ्या याद्या तयार झाल्या आहेत. 3 यादीनुसार वाटप होणार. पहिल्या यादीत असणाऱ्या शेतकऱ्यांनाच जे फक्त 4,000 रुपये मिळणार. पहिल्या यादीतले शेतकरी अतिशय नशीबवान असणार आहे, तर दुसऱ्या यादीतल्या शेतकऱ्यांना फक्त 2,000 रुपये आणि तिसऱ्या यादीतील शेतकऱ्यांचं नशीब कामातून जाणार आहे. ज्यांचा लाभ आता कायमस्वरूपी बंद होणार, कारण की सरकारनं 4 कठोर नियमानुसार वितरण करण्याचे आदेश दिले आहेत. बँकांना 3 याद्या दिल्या आहेत. पहिल्या यादीत जे शेतकरी असतील त्यांना 4,000 रुपये टाका, दुसऱ्या यादीतल्या शेतकऱ्यांना 2,000 रुपये आणि तिसऱ्या यादीतील शेतकऱ्यांना पैसेच टाकू नका, असे स्पष्ट आदेश बँकांना दिले आहेत. पूर्वी सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट 2-2 हजार रुपये यायचे, पण आता 4,000 रुपये द्यायचे असल्यामुळे 3 वेगळ्या याद्यानुसार आता पैशांचं वितरण होणार. कारण की 4 नियम सरकारनं लागू केले आहेत. जे शेतकरी या 4 नियमात बसतील ते पहिल्या यादीत जातील. 4 नियमात बसले तर 4,000 रुपये मिळणार, असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं. सरकारनं 15 दिवसापूर्वी एक गुपित पद्धतीनं पडताळणी केली होती. बऱ्याच ठिकाणी ग्रामसेवक, तलाठी, शेतकी अधिकाऱ्याच्या माध्यमातून तशी ही पडताळणी झाली. या पडताळणीमध्ये लक्षात आलं की शेतकऱ्यांच्या घरात 4 चाकी गाड्या आहेत, तरी शेतकरी लाभ घेतात. काही शेतकरी असे सापडले, घरची परिस्थिती एवढी चांगली नाही, शेती कमी आहे, पण एका घरात 2-2, 3-3 शेतकरी या योजनेचा लाभ घेतात. तर काही घरात असं सापडलं की परिस्थिती जमते, पण 4-5 योजनांचे लाभ घेतले जात आहेत. तर अशा प्रकारचे सगळे शेतकरी आता या योजनेतून बाद करण्यासाठी सरकारनं 4 नवे नियम लागू केले आणि पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या 3 याद्या तयार झाल्या. मग हे 4 नियम नेमकं कोणते आहे? कारण की सरकारने स्पष्ट सांगितलंय, जे शेतकरी या 4 नियमात बसतील त्यांचंच नाव पहिल्या यादीत जाणार आणि पहिल्या यादीत नाव गेलं तर तुमचं नशीब चमकणार, कारण की तुम्हाला 4,000 रुपये आज थोड्याच वेळात जमा होणार. दुसऱ्या यादीमध्ये जे शेतकरी जातील त्यांना 2-4 पैकी एखाद 2 नियम त्यांचे बसणार नाही आणि तिसरी यादी जी आहे ही अपात्र शेतकऱ्यांची यादी आहे. मग पहिल्या यादीत नंबर लावण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे देखील सरकारनं सांगितलं आहे. कोणत्या 10 जिल्ह्यांची यादी आज पहिल्या दिवशी आलेली आहे. तुम्ही जर अपात्र झालेले असाल तर पात्र व्हायचं असेल तर काय करायचं आहे हे देखील तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. पहा, जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये मिळवायचे असतील, जर तुम्हाला 4,000 रुपयाची गरज असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे, कारण की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी सरकारने एकत्रित 4,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला. स्वतः मुख्यमंत्र्यांनी 2200 कोटी रुपयांचा निधी आज मंजूर करून टाकला. पहा, येणाऱ्या काळात निवडणुका आहे. जिल्हा परिषद असेल, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका संपूर्ण राज्यात सुरू झालेल्या आहे. 2 तारखेला मतदान आहे, 3 तारखेला निकाल आहे. मग आता याच मतदानासाठी जर सरकारला मतदान मिळवायचं असेल तर शेतकऱ्यांना खुश करावं लागेल, याची जाणीव सरकारला आहे. आणि म्हणूनच त्यांना खुश करण्यासाठी, एक प्रकारे आपल्या त्या ठिकाणी खुश करण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला गेलाय, ज्याचा आता पहिला टप्पा तातडीनं सुरू करण्याचे आदेश शेतकऱ्यांसाठी दिलेले आहे. पहा, यामध्ये आता पूर्वी शेतकरी बांधवांना 2,000 रुपये मिळायचे. पीएम किसान योजनेचा हप्ता आत्ताच आपण पाहिला असेल, 19 नोव्हेंबरला ज्याचं वितरण झालं होतं. 19 नोव्हेंबरला आता ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे पैसे आले, अगदी त्याच खात्यामध्ये शेतकऱ्यांना आता 4,000 रुपये जमा होणार. पण यासाठी 3 वेगळ्या याद्या तयार झाल्या. पहिल्या यादीत असणाऱ्या शेतकऱ्यांचं नशीब चमकणार. दुसऱ्या यादीतले शेतकरी थोडंफार ठीक आहे, त्यांना 2,000 मिळणार. पण तिसऱ्या यादीतल्या शेतकऱ्यांचं नशीब एकदम खराब असणार, कारण की ते डायरेक्ट अपात्र होणार आहे. पहा, पहिल्यांदाच प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक बँकेला सरकारने 3-3 वेगळ्या याद्या दिल्या आहेत. पहा, आता बऱ्याचशा शेतकऱ्यांची काहींची स्टेट बँकेत खाते आहे, काहींचे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे, तर काहींचे इतर वेगवेगळ्या बँकेमध्ये खाते आहेत. तर प्रत्येक बँकेमध्ये
3 वेगळ्या याद्या दिलेल्या आहेत. पूर्वी कसं व्हायचं, एकच यादी दिली जायची, त्या यादीत असणाऱ्या शेतकऱ्यांना पैसे दिले जायचे. पण आता तसं नाही. आता वेगळ्या पद्धतीची वर्गवारी शेतकऱ्यांसाठी करण्यात आली, ज्यामुळे आता पहिल्या यादीत येणं ही तुमच्यासाठी आता अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं, कोणते 4 नियम पहिल्या यादीत नंबर येण्यासाठी असणार आहे, सगळं सविस्तर सांगतो. पहा, शेतकऱ्यांसाठी आज अतिशय सोन्याचा दिवस उजाडलाय, कारण की अर्थ विभागाकडून 2200 कोटी रुपयांचा निधी आता प्राप्त झालाय. राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांसाठी खरं तर ही आनंदाची बातमी आहे, कारण की 10 जिल्ह्यामध्ये पैसे वितरण करण्याचे आदेश आज सकाळीच दिलेले आहे. पण सरकारनं 4 कडक नियम लावले आहेत, ज्यामुळे सर्व शेतकऱ्याला हप्ता मिळणार नाही. पहा, काय काय अटी लावल्या, काय पात्रता असणार आहे. आता सोशल मीडियावर बऱ्याच दिवसापासून बऱ्याच बातम्या फिरत होत्या की हप्ता येणार नाही, हप्ता लेट होणार. आता निवडणूक आहे, आचारसंहिता आहे, पण सरकारनं स्पष्ट केलंय की निवडणुका जरी असल्या तरी निवडणुकीच्या आधी लागू केलेल्या योजना असतात, तर त्याचा निधी वितरण करणं, त्या योजनेची अंमलबजावणी करणं याचा अधिकार सरकारला असतो. आणि त्याच विशेष अधिकाराचा वापर करून सरकारनं हे 4000 रुपये टाकण्याचा निर्णय घेतला. आता पहिली गोष्ट याच्यासाठी सरकारनं सांगितली आहे, पहिल्या यादीत नंबर लावण्यासाठी एक गोष्ट तुमची 4 गोष्टी तुमच्या क्लिअर असणं गरजेचं आहे. 4 नियम कोणते की जे 4 नियम पाळले का 4000 रुपये भेटणार. आता पहा, ई-केवायसी सरकारनं स्पष्टपणे सांगितलंय की ई-केवायसी अनिवार्य केली आहे. पहा, नमो शेतकरी योजनेचा जो 8वा 9वा एकत्र हप्ता आहे, तो पूर्वी सगळ्या शेतकऱ्याला मिळायचा. पण आता जे शेतकरी खरंच गरजू आहे, जे श्रीमंत नाहीये, तर अशा शेतकऱ्यांसाठी हा जो आहे तो लाभ आता मिळणार आहे. गरीब आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत हा लाभ पोहोचला जावा, अशा माध्यमातून सरकारने एक वेगळी प्रक्रिया सुरू केली. आता ई-केवायसीची प्रक्रिया सरकारनं शेतकऱ्यांसाठी आता बंधनकारक केली आहे. ज्या शेतकरी बांधवांनी ई-केवायसी प्रक्रिया केली आहे, फक्त त्यांच्याच खात्यावर आता 8व्या हप्त्याचे 2000, 9व्या हप्त्याचे 2000 असे टोटल 4000 रुपये जमा. आता तुम्ही ई-केवायसी केली आहे का पाहून घ्या, नाहीतर हे पैसे तुम्हाला मिळणार नाही. त्यानंतर पिवळे व केसरी रेशन कार्ड असणं अतिशय आवश्यक आहे. पिवळे व केसरी रेशन कार्ड जर असेल तर तुम्हाला 4000 रुपये मिळणार. त्याचबरोबर तुमच्या घरात जर एकापेक्षा जास्त लाभार्थी असतील, आता पहा, एका घरात एकच लाभार्थी यासाठी त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे. जर तुमचा एखादा शेतकरी असेल, त्याची पत्नी लाभ घेतोय, त्यांचा मुलगा लाभ घेतोय, तर अशा प्रकारचे शेतकरी तिसऱ्या यादीत टाकून ते बाद करण्यात येतील. उत्पन्न कमी असावं, 2.5 लाखाचं उत्पन्न असावं. पूर्वी फक्त कशाची अट होती, पूर्वी जमिनीची अट होती, म्हणजे जमीन जर कमी असेल तर ठीकठाक असायचं. पण आता उत्पन्नाची वेगळी अट लावलेली आहे, त्यामुळे उत्पन्न जर वाढलेलं असेल तरी देखील तुमचा जे आहे तो लाभ बंद होणार. तर अशाच प्रकारे याचं वितरण होणार आहे. येणाऱ्या काळात आता मतदान होत असल्यामुळे सरकारने हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. नक्कीच येणाऱ्या काळात तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात. तुम्हाला नमो किसानचा हप्ता जमा झाला आहे का, तुम्हाला PM किसानचे किती पैसे त्या ठिकाणी जमा झाले, तुमचा कुठला हप्ता पेंडिंग आहे का, नक्की कमेंट करून कळवा. कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहताय नक्की कमेंटमध्ये नोंदवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.